नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक और किसी का सवाल? देवरूर मतदारसंघातील बिलोली येथे तुम्ही MIDCच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. मात्र देवरूर MIDC येथे आजपर्यंत एकही मोठा उद्योग इथं आलेला नाही. त्यामुळे देवरूर तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आजही जात आहेत. त्यामुळे इथल्या लोकांची प्रामुख्याने मागणी आहे की इथं MIDC येथे एखादा मोठा उद्योग यावा. त्यासाठी तुम्ही काय प्रश्न करणार? नाही, शेब्बीर साहेबांनी चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. नुसतं MIDC मंजूर होऊन किंवा जागा उपलब्ध होऊन MIDCच्या ताब्यात घेतले म्हणजे MIDC लोकांचे प्रश्न संपले असं होत नाही. तर त्या ठिकाणी उद्योग प्रत्यक्षात आले पाहिजे आणि त्या ठिकाणी उत्पादन निर्मिती झाली पाहिजे आणि हे तरुणांना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, अकुशल तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. मिळालं तरच त्याचं खऱ्या अर्थानं ते यश मिळालेले आहे हे असं समजलं जाते, तरच त्याचा फायदा होईल. हे बरोबर आहे. मग त्या दृष्टिकोनातून कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर MIDC झाली तर त्या ठिकाणी उद्योग घेण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या राज्यस्तरावरचे, देशपातळीवरचे, इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठमोठ्या कंपन्या आहेत. तर त्यासाठी मी हे करणार आहे की ह्या भागाचा जी नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हैदराबाद हे आंतरराष्ट्रीय विमानतळ 3 तासाच्या अंतरावर आहे. मुंबईमध्ये कल्याणपासून किंवा अंबरनाथ बदलापूरपासून वसई विरार अशा लांब ठिकाणावरून विमानतळावर जायचं असेल तर किमान 3 तास वेळ लागतो. म्हणजे त्या दृष्टीनं 3 तास वेळ हे कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळ असल्यामुळे आपण ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिक्षेत्रात आहोत. त्याचबरोबर ही सुपीक जमीन, मुबलक प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे. धर्माबादसारखं जवळचं रेल्वे स्टेशन आहे, गोदनसारखं जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि मुबलक कामगार वर्ग उपलब्ध आहे, जे की कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक ह्या ज्या मुख्य बाबी आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना विश्वासार्हता निर्माण करून दिली पाहिजे की तुम्ही या ठिकाणी जर उद्योग निर्माण केला, तुम्हाला जर कोणत्या प्रकारच्या अडचणी या ठिकाणी जर निर्माण झाला तर तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या उद्योग करण्यासाठी, उद्योग आणण्यासाठी ते मी निश्चित करणार आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन राज्यस्तरावरच्या, देश पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या उद्योजकाशी मी संपर्क साधणार आहे आणि निश्चितच यामधून मोठे उद्योग या ठिकाणी आणण्यामध्ये मला निश्चित यश प्राप्त होणार आहे. कारण मी 22 वर्ष मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि माझे मित्र ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे, जे माझे अत्यंत मार्गदर्शक आहेत, जे बालाजी पाटील खतगावकर, जे की मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत, ते पण या भागाचा विकास व्हावा, मुखेड कंधारचा विकास व्हावा म्हणून ते मुखेड आणि कंधारची विधानसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक उद्योजकाकडे मुंबईमधल्या मी संपर्क करणार आहे आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने निश्चितच येथे मोठे उद्योग आणणार आहे. बिलोलीसाठी आणणार आहे, त्याचबरोबर खानापूरच्या जो MIDC त्याच ठिकाणी आणणार आहे, कृष्णूरसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आधुनिक MIDCचे प्लॉट्स रिकामे आहेत. हे सगळ्या गोष्टीसाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. ऐसे में जनता खुश होकर अगर आपको कामयाब करके असेंबली में भेजती है तो आप अगर जीते हैं तो क्या आपका पाठिंबा महाविकास आघाड़ी को रहेगा, क्या महायुति को रहेगा जीतने के बाद? देखो, मैं आपको मालूमात है कि 1-1.5 महीना पहले मैंने महायुति में प्रवेश किया. मेरा आदर्श जो था कि मुंबई में यूनियन काम के एकनाथरावजी शिंदे साहब वो अच्छी तरीके से काम करते हैं, शाखा के माध्यम से जनता का प्रश्न सुनते हैं. लेकिन महायुति ने मांगने के बाद भी, महायुति की तरफ से मैंने उम्मीदवारी मांगने के बाद भी
और बहुत सारे यहाँ के कार्यकर्ताओं ने मांग करने के बाद भी मुझे यहाँ पे उम्मीदवारी नहीं मिली है। इसलिए किसी तरह से भाजपा को सपोर्ट करने का कोई मुझे सवाल ही नहीं आता। इसी हालत में भाजपा सरकार को मैं अपक्ष आमदार बोल के मदद नहीं करूँगा, सहकार्य नहीं करूँगा। हालांकि फिर किसको सपोर्ट करने का है तो मैं मेरे मतदार संघ के हित की बात करूँगा। जो पक्ष मेरे बेंगलुरु का जिला निर्माण करेगा फर्स्ट में 1 साल में, और दूसरा ये जो मैं अभी बोला हूँ सीमावर्ती जिला बनाने का जो है वो हो जाएगा। उसके साथ ही सीमावर्ती जिला का विकास है, उसके लिए जो 50 साल का बैकलॉग है वो भरना है। तो मुझे मेरा ये काम इसके रास्ते के प्रोजेक्ट है, और जो एमएससीबी की लाइन से पुरानी हो गई है, बहुत सारे यूनिट्स है जो पुराने हो गए, उसको नए से बनाना जरूरी है। इसके लिए कम से कम 1 साल में 1000 कोटी रुपए की जरूरत है। मैं ये डिमांड करूँगा कि 1 साल में 1000 कोटी, ऐसा 5 साल में 5000 कोटी जो पक्ष मुझे देगा उसके बारे में मैं सोचूंगा। और पार्टिंबा का उनको देने के पहले मेरे जो हितचिंतक है, मेरे मतदार संघ के जिन्होंने मुझे आशीर्वाद दिया है, उस मतदार संघ के सब जाति के, सब धर्म के जो मेरे सहयोगी है, सब धर्म के और जाति के कार्यकर्ताओं की बैठक लेके उनको विश्वास लेके उन्होंने एक मत से जो बोलेंगे कि आप इनको सपोर्ट करो, उनको ही भी सपोर्ट करो। तर खरी लढाई 11 उमेदवार सोबत आहे तुमची, बरोबर? तर तुमची लढाई खरं कोणासोबत आहे सध्या? मी समाजसेवेचं काम करत होतो। वास्तविक पाहता लढाई करण्याचा हा उद्देश नाही, हा विकास करण्याचा मुद्दा आहे। म्हणून आपण जास्त गतीने विकास करावा हा माझा उद्देश आहे। वास्तविक पाहता सगळ्याच उमेदवारांनी जे कोणी आजी माजी आमदार असतील किंवा ज्यांचा उद्देश या आपल्याला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात व्हायचा आहे, त्यांनी कुठल्याही पदावर असतील, पदावर असो नसो, त्यांनी आपल्या मतदारसंघाचा या भागातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। पण लढाई जर म्हणलं तर प्रामुख्याने माझ्या डोळ्यासमोर जे दिसतात की आजी आणि माजी आमदार जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि मी मात्र एका दरिद्री कुटुंबामध्ये बुटपालीस घेऊन जन्मालेला आलेला आहे। माझ्या आयुष्यामध्ये मला जे बितलेलं आहे ते मी या ठिकाणी वर्णनही करू शकत नाही। इतकी वाईट परिस्थितीमध्ये मी जीवन जगलेलं आहे आणि पूर्ण आयुष्य मी संघर्ष केलेला आहे। एखादा जर उदाहरण द्यायचं, माझा प्रवास जो आहे, जे डोंबाराच्या खेळामध्ये तारेवरची जी मुलगी चालते या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला त्या चालत असताना लक्षात येते की त्या मुलीचं जर पाऊल थोडी जरी तुटले ती उंचावरून खाली पडेल। तसं माझ्या आयुष्यामध्ये माझी थोडी जरी चूक झाली असती तर माझं म्हणजे हे जे यश जे आहे ते झालं नसतं। पण हे अशा पद्धतीचे यश प्रत्येक गरीब कुटुंबाला की प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही। म्हणून त्यांना मला जे आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या, संघर्ष करावा लागला, तसा पद्धतीचा संघर्ष या भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना करण्याची गरज नसावी। किमान त्याचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी जे आवश्यक खर्च लागणार आहे त्यासाठी कोणाकडे भीक मागण्याची गरज त्यांच्यावर येऊ नये, एवढी किमान त्यांची आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे असावी, हा माझा उद्देश आहे आणि ते पूर्ण करणार आहे। परंतु जी लढाई जी आहे ती या ठिकाणी साबणे साहेब आहेत आणि अंतापूर साहेब या 15 वर्षापासून एकानंतर एक आमदार आहेत, तर त्यांनी 15 वर्षात काय केलं हे जनतेने त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि पुढे काय करणार आहेत तेही करू शकतील का हे सुद्धा जनतेने त्यावर विचारायचं, चिंतन करण्याची गरज आहे। त्यामुळे मी कुणाशी लढाई न करता मी फक्त माझ्या कामाचा उद्देश या ठिकाणी हे करणार आहे। लढाई ही उमेदवाराची आणि जनतेची आहे। मला वाटतं जनता मला निश्चितपणे यामध्ये आशीर्वाद देईल। सर, आपण प्रशासनामध्ये कार्यरत होतात, प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? महिला सक्षमीकरण हे होणं गरजेचं आहे। आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये
वास्तविक पाहता आपल्याला महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या महिलाकडं त्यांच्या गाडगं जे असतो घरामध्ये जी लक्ष्मी ठेवतात किंवा जी पिशवी असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लक्ष्मी नसते आणि त्यांना खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं रूप धनलक्ष्मीचं रूप द्यायचं असेल त्यांना सुद्धा शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, बचत गट या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. आताच मी जे माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली, तर याचा लाभ सगळ्या माता भगिनींना झाला पाहिजे. यापासून कोणी वंचित राहिले नाही पाहिजे. यासाठी माझ्या जेजूर येथील संपर्क कार्यालयामध्ये 5 डाटा एंट्री ऑपरेटर ठेवले होते. डिलिव्हरी कार्यालयात सुद्धा 5 डाटा एंट्री टाकले. त्यांना त्या ठिकाणी त्याचे सगळे फॉर्म भरून घेण्याचं काम, त्याचबरोबर घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्याचं काम आम्ही केलेले आहे, आमच्या मित्रमंडळाने केलेले आहे. आणि महिलांच्या विकासासाठी जे बचत गट आहेत त्या मी पाहिलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा त्यामध्ये बचत गटाची उलाढाल करोडो रुपयेमध्ये आहे आणि मोठे मोठे इव्हन कॉन्ट्रॅक्ट घेतात, मोठे मोठे कारखाने सुद्धा चालवतात. गृहउद्योगाचं व्यापार जो आहे त्यांचं बचत गटाचं त्याचे उत्पादन आहे भारताच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. म्हणून त्या बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याची तयारी करणे, मालाची तयारी करणे आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं, विक्री करणं, हे 4 भाग आहेत ना. याच्यासाठी 4 प्रकारचे मी वेगवेगळे नियोजन करणार आहे. निर्मिती करणाऱ्याला मार्केटिंगची चिंता नसावी आणि मार्केटिंग करणाऱ्याला माल मिळण्याची चिंता नसावी आणि याच्यामधून ग्राहकाला सुद्धा कमी दरामध्ये माल मिळाला पाहिजे आणि उत्पादन करणाऱ्याला सुद्धा त्यांना माफक प्रकारचा नफा मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांची उन्नती व्हावी यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीचा प्रोजेक्ट या बचत गटासाठी आणि बचत गटाचे प्रोजेक्ट मी त्यांना सांगणार आहे. प्रामुख्याने करणार आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या मतदारसंघातील महिलांना असो, तरुणांना असो, त्यांना एक काउन्सिलिंग करण्याची गरज आहे, कन्सल्टेट करण्याची गरज आहे. हे कन्सल्टंटची भूमिका जी आहे मी ती करणार आहे. माझ्याकडे अनेक विषय आहेत, माहिती पण आहे. या माध्यमातून या तरुणांना, महिलांना, भगिनींना मी त्यांचं कन्सल्टन्सी करून काउन्सिलिंग करून त्यांना एक्सपोजर व्हिजिट करून त्यांचं सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण, त्यांची कशी उन्नती होईल त्याकडे मी लक्ष देणार आहे. निश्चितपणे या निवडणुकीला मी जे सामोरं जात आहे ते विकासाच्या मुद्द्यावरच जात आहे आणि माझा अनुभव मंत्रालय कामकाजाचा या फायदा या भागाला झाला पाहिजे हा दृष्टिकोन आहे. त्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे, परंतु ती मला मिळालेली नाही. परंतु माझ्या हितचिंतकांनी, माझ्या मित्रमंडळाने सगळ्यांनी मला त्या ठिकाणी निवडणुकीला उभा टाकण्यासाठी आग्रह केलेला आहे. पण आपण जसं म्हणालात की मागील 4 निवडणुका आजी आणि माझी यांच्या भोवतालीच फिरत आहे. यामध्ये आणि विकास मात्र काहीच झालेला नाही. इतिहासात नोंद व्हावी असे एकही कुठलं शैक्षणिक, सामाजिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले नाही. तरी परंतु नवीन चेहऱ्यांनी, नवीन लोकांनी जर उमेदवारी मागितली तर दिली जात नाही किंवा त्यांच्याबद्दल जो असंतोषाचा विचार करून ते बदलही जात नाही, तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिली जाते. आणि हे आजी आणि माझी आहेत, आमदार पुत्र आहेत. खरं म्हणजे ते या बाबतीमध्ये विकासापासून या मतदारसंघाला कोसो दूर ठेवलेले आहे. आणि जेव्हा आपण पिढीचा जर विचार केला तर 10 ते 12 वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो, म्हणजे 25 ते 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि डोक्याला सुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते. त्या कालावधीमध्ये त्यांना जर यथोचित काम नाही मिळालं तर त्याची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार. तर त्याची शारीरिक ऊर्जा ते नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात,
तंबाखू खातात, गुटखा खातात, मग दारू पितात, व्यसनानीता लागते, त्याच्यातून नैराश्य येते. आणि एकदा 35 गाठली किंवा 40 गाठली तर त्याच्यातून नाविन्य पूर्ण करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं काहीच नसते. उरलेलं आयुष्य हे अंतिम टप्प्याकडे वळून घेतलेले असते. मग या कालावधीमध्ये 35 वर्षाच्या कालावधीमध्ये काही उद्योग या आजी आणि माजी आमदारांनी केलेले नाही. तर मला यातून काय म्हणायचं आहे की एक पिढी जी आहे ती बर्बाद झालेली आहे. एक पिढी या विकासापासून वंचित राहिलेली आहे. एवढं महान चुकीचं काम त्या आजी माजी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवारी देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी वेठीस धरले जात आहे. बुद्धिबळाच्या डावामध्ये जसं चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदाराला या ठिकाणी चेकमेट करून विकास कामापासून वंचित ठेवले जात आहे. तर या चेकमेटमधून बाहेर पडण्यासाठी जनतेनं त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला हा जो विचार आहे मी मागील 2 वर्षापासून विकासाचा मुद्दा मी येडूरपासून मुंद्यापर्यंत पूर्ण मी 2 ते 3 वेळेस प्रचार केलेला आहे. नवे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. माझ्याकडं 10 ते 12 जर व्यक्ती त्यांचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जर आलेले असतील किमान माझे 60 ते 70% प्रश्न सोडवण्यामध्ये यश आलेलं आहे. या भागामधील आता जे मी जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा जवळपास माझ्याकडं 100 आजी माजी सरपंच प्रवेश केलेला होता. पण त्यांनाही असं वाटलं की महायुतीमधून मधु गिरगावकर यांना उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी प्रचंड पाठिंबा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी माझ्या पाठीशी दिलेला होता. पण उमेदवारी मिळाली नाही तरी पण त्यांचा पाठिंबा माझ्या पाठीमागे आहेच परंतु फक्त ते दिसत नाही. म्हणून या भागातील अदृश्य शक्ती अदृश्य त्यांच्या भावना या माझ्या पाठीशी आहेत, जनतेशी आहेत. म्हणून या मला जनता हे जो चेकमेट केलेला आहे जनतेला मतदारांना तर मतदार हे चेकमेट फोडून मला आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. विधानसभा मतदारसंघातील या भागाचा विकास व्हावा, औद्योगिक सामाजिक शैक्षणिक व्यापारी दृष्टिकोनात विकास व्हावा, या भागातील तरुणांना रोजगार मिळावा, महिलांचे युवकांचे प्रश्न सुटावे यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे. त्यामुळं आणि या निवडणुकीमध्ये मी जे चिन्ह निवडलेले आहे ऊसधारी शेतकरी, यामध्ये ऊसधारी शेतकरी हा जो आपल्या भागामध्ये शेतकरी आहे तो ऊसधारी नसून कोरडा शेतकरी आहे. परंतु माझं जे लक्ष आहे गोदावरी मांजरा मण्यान लेंडी या परिसरात सुपीक जमीनमध्ये या भागातला पाण्याचा वापर करून साखर कारखान्याची निर्मिती करून आणि या भागातला शेतकरी हा ऊसधारी शेतकरी झाला पाहिजे हे माझं लक्ष आहे. आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी या चिन्हावर 9 नंबरचे बटन हे दाबून मला आशीर्वाद द्यावा असे मी या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो.